जन्मानंतर रात्रीच्या वेळेस पालखी निघत असते ओके आणि पालखी ही संपूर्ण गावात 7 पाळ्यामध्ये फिरते. तर नमस्कार मंडळी, मी पनवेलकर युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आज आपण आलेलो आहोत तो म्हणजे चिरनेर गावमध्ये. तर इथे आहे ना चिरनेरच्या महागणपतीची पालखी निघते आणि आज आहे ना गणपती बाप्पाचा जन्मदिवस आहे, म्हणजेच वाढदिवस. तर याच वाढदिवसानिमित्ताने आपण आलेलो होतो म्हणजे चिरनेर गावामध्ये. तर आता आहे ना पालखी ऑलरेडी निघालेली होती, तर आपण झालेलो होतो तो म्हणजे लेट. तर पालखीचं दर्शन घेता घेता हे बघा पूर्ण गुलालात रंगलेलं आहोत. तर चला मंडळी बघूया की सिन्नर गावाचा जल्लोष कसा असणार आहे आणि उत्साह कसा असणार आहे. तर चला मंडळी, हे सर्व आहे ना तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत बघायला भेटणार आहे. तर चला मंडळी, करतो व्हिडिओला सुरुवात. तर मंडळी, आता आपण आहोत तो म्हणजे सिन्नरच्या महागणपतीचं आपण दर्शन घेणार आहोत. तर आता आपण आहोत म्हणजे गेट पाशी. तर चला आता दर्शन घेऊया. इथे बघा सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. माझं नाव संजय पाटील, मी या ठिकाणचा पोलीस पाटील आहे. ओके आणि हे मंदिर जे आहे हे पेशवेकालीन मंदिर आहे ओके आणि तेव्हापासून ही पालखी देवजन्मानंतर रात्रीच्या वेळेस पालखी निघत असते ओके आणि पालखी ही संपूर्ण गावात 7 पाळ्यामध्ये फिरते खेळते आणि सकाळी ती परत मंदिरात येते आणि मग ललितेचं कीर्तन होऊन त्याच्यानंतर हा उत्सवाची समाप्ती होते. तरी आपली पालखी किती वर्षापासून निघते? ही पालखी गणेश मंदिर तर खूपच जुनं आहे, त्याच्या आमच्या कित्येक पिढ्या गेलेल्या आहेत. ओके ओके. त्या पिढ्यांच्या नुसार ही तेव्हापासूनच पालखी परंपरा चालू आहे. ओके. आता पालखीमध्ये मुखवटा ठेवलेला असतो की एक मूर्ती ठेवलेली असते पालखीमध्ये ठेवताना? पालखी निघताना जी गणेश मूर्ती आहे तिचा जो मुकुट आहे, ओके मुकुट आणि पादुका ओके ह्या या दोन त्या गोष्टी पालखीमध्ये ठेवल्या त्या जातात. पालखीमध्ये ठेवल्या, मग त्याचं दर्शन हे पूर्ण गावामध्ये दिलं जातं. ओके. आणि उद्या मग त्याच पादुका आल्यानंतर त्या return पादुका होत्या आल्यानंतर त्या मग ठिकाणी विधीपूर्वक परत त्या तिथे ठेवल्या जातात आणि उद्याचा कार्यक्रम आणि काय मग असणार आहे? ललिताचं कीर्तन होतं ओके. आणि मग कार्यक्रम समाप्त. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर मंडळी, गणपती बाप्पाची पालखी बघताय तुम्ही. तर चला गणपती बाप्पाच्या पालखीचं दर्शन घेऊया आपण. आणि तुम्ही गाणी ऐकलेलाच असेल, आई तुझ्या पालखीला गोंडा ग आणि मंदिराला झेंडा. आणि तीच प्रथा इथे सुद्धा आहे. तर चला मंडळी, आता पालखीचा जल्लोष बघताय तुम्ही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर इथे बघताय मंडळी चिरनेर गावाची मजा आणि धमाल. तर मंडळी बघताय तुम्ही, जशी गणपती बाप्पाची पालखी गावामध्ये पुढे जाते ना, तसा जल्लोष इथं वाढत चाललेला आहे.
तर बघताय मंडळी, चिरनेर गावच्या लेडीज आणि मुली जेवढे ॲग्रेसिव्ह आहे ना पालखीमध्ये नाचण्यासाठी, तेवढीच ॲग्रेसिव्ह मुलं सुद्धा आहेत. बघू शकता जल्लोष मुलांचाही कमी नाही आहे. तर इथे बघताय मंडळी, वारा आलेला आहे.
तर मंडळी आता आपली पालखी आहे ना गावाच्या मधोमध आलेली आहे आणि जसजशी पालखी पुढे चाललेली आहे ना तसा जल्लोष आणि उत्साह वाढत चाललेला आहे. आणि इथे बघताय मंडळी पुन्हा एकदा वारा आलेला आहे आणि कडक असा वारा आलेला आहे इथे पाहू शकता. तर मंडळी थोड्याच वेळात आहे ना आता पालखीवर वर्षा होणार आहे. तो कुठला होणार आहे काय होणार ते आता बघूया आपण. इथे सर्व नाश्ता वगैरेची सोय केलेली आहे. सर्व नाश्ता वगैरेची सोय केलेली आहे. हे बघा पूर्ण नाश्ता वगैरेची सोय करतात. इथे बघताय चिरनेर गावाचे ग्रामस्थ बघताय तुम्ही. हे बघा. तर दादा आपलं नाव काय? माझं नाव अमोल ठाकूर. ओके. मग
मंदिराचं. ओके, मग आपल्या पालखी विषय चिरनेरचे महागणपतीची आज पालखी निघले त्याविषयी काय थोडीशी माहिती द्या ना. सांगायला आनंद वाटतोय. गेली आम्ही लहानपणापासून जी परंपरा आम्ही बघितली आहे, गणेश उत्सव जो मोठ्या थाटामाटात साजरा होतोय, त्याच्यानंतर जी श्री गणरायांची पालखी सायंकाळी म्हणजे रात्री 9 वाजता निघते, ओके, हा तो चिरनेरकरांसाठी एक महत्वाचा दिवस असतो की या दिवसाची वर्षभर वाट बघतात. ती पालखी परंपरेनुसार त्याच वेळेला निघते आणि त्याच वेळेनुसार मंदिरात परतते. पण हा जो मार्ग रुटीन जो आहे, या मार्गामध्ये अनेक भक्तगण या पालखीनिमित्त विविध प्रकारचे भेटीगाठी नाच मजा करत असतात. त्यामध्ये आमचे मित्र सुजित पाटील चिरनेर गावचे माजी सरपंच अनंत रामकृष्ण पाटील यांचे धाकटे पुत्र यांनी जी पप्पांनी चालू केलेली परंपरा आहे, काहीतरी अल्पोपहार जे पालखीमध्ये नाचतात त्या लोक गणेश भक्तांसाठी, त्यांनी आज चालू ठेवलेली आहे. तर मग आपली पालखी आज संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान निघली. तर आता पूर्ण गावामध्ये फिरून आपली पालखी किती वाजता मंदिरात जाईल? पालखी 9 वाजता निघाल्यानंतर ती सकाळी दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या ती मंदिरात 7-8च्या दरम्यान पोहोचते. ओके, मोठ्या वाजत गाजत मध्ये. मग आता ही आपली जी पालखी गेल्यानंतर ही जत्रा किती दिवस असेल आपली? नाही, आज आणि उद्या? आजच्या दिवशी आहे. उद्या पालखी पोहोचल्यानंतर लोकांसाठी. आपलं नाव काय? साक्षी सुजित पाटील. ओके, साक्षी सुजित पाटील म्हणजे सुजित पाटील आणि सुजित पाटील यांच्या पत्नी आहेत, धर्मपत्नी आहेत, आणि यांच्या दोघांच्या माध्यमातून सालाबाद प्रमाणे दरवर्षीप्रमाणे इथं आपला अल्पहाराचा कार्यक्रम इथं आपला बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर मंडळी, चिरनेरच्या महागणपतीच्या पालखीची जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल ना तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर युट्यूब चॅनलला. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.